अवस्था आहे तिच्या अंतःकरणाची. आणि अशा वेळी करायचं काय? राजा भीष्मक राणी शुद्धमतीने येऊन तिला भेटावं. रुक्मिणी काळजी करू नको, कृष्णाशीच तुझा विवाह होणार आणि आम्ही कन्यादान करणार, काळजी करू नकोस. आशीर्वाद मिळाले माता पित्यांचे. रुक्मिणी स्वयंवराची ही कथा सांगताना काही तरुण मंडळी असा अर्थ काढतात, कृष्णाने केलं मग आम्ही का नाही. हे असा आपल्या सोयीनुसार भगवत चरित्राचा अर्थ घेतला तर काय होणार हो. पण भगवंतांचा आणि रुक्मिणीचा हा विवाह जरी भगवंतांनी हरण केलं असलं रुक्मिणीचं, तरी सुद्धा ते जीवात्म्याचं शिवात्म्याशी मिलन आहे. ती जीवशिवाची भेट आहे. ते माया प्रकृतीचं, मायेचं आणि ब्रह्माचं मिलन आहे, पुरुषाचं आणि प्रकृतीचं मिलन आहे. म्हणून रुक्मिणी स्वयंवराची ही कथा हा मांगल्य रत्नाकर आहे बरं. त्याला भरती येते कृष्ण प्रेमाची असं म्हटलंय वाना उत्पातांनी. त्याला भरती कृष्ण प्रेमाची येते. रुक्मिणीची ही अवस्था सगळ्या सखी दासदासी तिचं ते सांत्वन करतायत. रुक्मिणी काळजी करू नको, तुझ्या मनासारखं होईल. कसा ग बाई हरिवीण धीर धरू. पद खूप आहेत, म्हणत बसले तर खूप आपला वेळ पुढे जाणार आहे. पण इतकी गोड बहार केली आमच्या जुन्या काही बुजुर्ग जाणत्या कीर्तनकारांनी. आणि इतकं सुंदर हे आख्यान. खरं तर माझी कुवत नाही आहे, पण हे आख्यान जितक्या ताकदीने करावं तितकं कमी आहे. हरिवीण धीर धरू कसा ग बाई हरिवीण धीर धरू. कसा ग बाई हरिवीण धीर धरू. वा. हरिवीण धीर धरू, हरिवीण धीर धरू. कसा ग बाई हरिवीण धीर धरू. कसा ग बाई हरिवीण धीर धरू. चैन पडे ना भगवंतांच्या शिवाय. काय करायचं अशा वेळी? रुक्मिणीने कुणाला पाचारण केलं हो? जो खऱ्या अर्थी भाग्य पिता असं म्हणावं असे विदर्भ नगरीचे ते राज्याचे कुलपुरोहित असलेले सुदेव ब्राह्मण, वेदशास्त्र संपन्न पारंगत असलेले, त्यांना पाचारण केलं. सुदेव आले, रुक्मिणीने बसायला आसन दिलं, आपल्या मनीची व्यथा त्यांना सांगितली. आणि सुदेवांना एवढा धन्य वाटलं की आई, माते, ताई, तुझ्यामुळे, तुमच्यामुळे माझं भाग्य आज फळाला येणार आहे. या निमित्ताने त्रिभुवन श्रीमंतांचं दर्शन मला घ्यायला मिळणार. जे योग करणारे साधू, तपी, जपी, संन्यासी, संतांना दुर्मिळ असलेलं दर्शन आज मला या निमित्ताने, माते तुझ्या निमित्ताने मला घडणार. एवढा अंतःकरणातला भक्तिभाव उचंबळून आला. आणि सुदैवांनी लगेच तयारी दर्शवली. फक्त म्हणाले, निरोप काय तो व्यवस्थित द्या, मी लगेच पोहोचवून येतो भगवंतांना. आणि रुक्मिणीने काय सांगावं, म्हणाली काय निरोप काय, तुम्ही या आणि मला घेऊन जा. सुदैव म्हणाले असं नाही ताईसाहेब, म्हणाले ते पत्रात लिहा. हां, असं नाही. ती म्हणाली मी काय लिहू, मी एवढी लहान अजाण, मी पत्रात काय लिहू, मला नाही जमणार ते शब्दात व्यक्त करायला. पण खरं सांगू का, सुदैवांनी सांगावं ताईसाहेब, तुमच्या भावना तुमच्या हातातून जर बाहेर निघाल्या तर ते जास्त त्याला किंमत राहील, त्या जास्त खऱ्या असतील. आम्ही विद्वत असू, आमची विद्वत्ता एखाद्या वटवृक्षासारखी आहे हो, पण त्याचा नुसताच विस्तार, त्याला मोगरीची फुलं थोडीच येणार आहेत असमंत सुगंधित करणारी. पण तुमच्या अंतःकरणातल्या भावना तुमच्या हातातून बाहेर निघू द्या. आणि त्यावेळी रुक्मिणीने तयारी दर्शवली, पत्र लिहायला घेतलं. आणि श्रोते हो, रेशमी वस्त्र घेतलं आणि त्यावेळी जगाच्या इतिहासातलं सगळ्यात पहिलं प्रेमपत्र अवतरलं. धवल रेशमी पट्टावरती, धवल रेशमी पट्टावरती, धवल रेशमी पट्टावरती केशरी रंगे लिहिले. हा धवल रेशमी पट्टावरती केशरी रंगे लिहिले. अशा परी विश्वातील पहिले, अशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले. हा
शब्दांची शलाका घेतली आणि केशराच्या पाण्यामध्ये बुडवून पत्र लिहायला सुरुवात झाली. पत्र काय हो, भागवतामध्ये 7 श्लोक आहेत. 7 श्लोकांमधला पहिला श्लोक सांगते. तुम्ही म्हणाल पुढचं का नाही, पाठ नाही म्हणून. पहिला श्लोक, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. काय श्लोक, रुक्मिणीचं भावना, तिच्या हृदयातली काळजी, विरहावस्था, आर्तता, श्रद्धा, विद्वत्ता, करुणा या सगळ्यांचा संयोग त्या पत्रामध्ये होता. बरं, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम मे. आणि याचा मराठी अनुवाद काय म्हटलं, काय रुक्मिणीच्या मनातल्या भावना होत्या. तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले. तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले. आसनी भोजनी शयनी त्वध्यान मनी असे भरले. होईन दासी चरणांची कधी ऐसे होऊन गेले. होईन दासी चरणांची. मम बंधु रुक्मी हा वैरी, मम बंधु रुक्मी हा वैरी. सन्मित्र चैत्य अधिकारी, सन्मित्र. म्हणून म्हटलं ही साथ नेहमीचीच आहे. मम बंधु रुक्मी हा वैरी, हा निर्णय तो धिक्कारी. सन्मित्र चैत्य अधिकारी, शिशुपाला देऊ केले. शिशुपाला देऊ केले. न वरी मी शिशुपालाला, न वरी मी शिशुपालाला. न वरी मी श्रीकृष्णाला. न वरी मी शिशुपालाला. नवरी मी श्रीकृष्णाला. तव रूप कीर्ती पाहोनी मन माझे तल्लीन झाले. आसनी भोजनी शयनी त्वध्यान मनी असे भरले. जगदंबा माता की. आणि हा सुदेव वाऱ्याच्या वेगाने घोड्याला टाच मारली आणि भगवंतांच्या त्या द्वारावतीच्या दिशेने निघालाय. भगवंतांच्या द्वारकेत प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत शिरल्या बरोबर द्वारकेतला मंद सुगंध. सवत्स गायी फिरतायत. रत्न माणक स्फटिक रस्त्यावर पसरलेली आहेत. सुवर्णाची नगरी, घर सोन्याची, दार सोन्याची, माणसं तेवढी सोन्याची नव्हती, सोन्यासारखी होती. आणि असा सुंदर व्यवहार त्या द्वारकेचा पाहिलं. द्वारकेचं दर्शन घेतलं. पदधूळ मस्तकाला लावली. भगवंतांना भेटणार कित्येक जन्मांचं भाग्य फळाला आलं. हा भाव सुदेवाच्या मनामध्ये. द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी. मदन तात तेथ हरी, मदन तात तेथ हरी. राही ज्या स्थळी द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी. द्वारावती स्फटिकयुक्त मार्ग दिसे प्राकारे कनक असे. सोमकांत सोंदित असे नगरी शोभली. द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी. नटली असे, नटली असे. आणि त्या द्वारकेचं वैभव पाहिलं. आतमध्ये गेला. भगवंतांच्या पर्यंत निरोप पोहोचला. कुंडिनपुराहून आजचं अमरावती शहर, त्या कुंडिनपुराहून तो सुदेव नावाचा राज्याचा कुलपुरोहित तुमच्याकडे आलेले आहेत. भगवंता भेटायचंय तुम्हाला. सुदेवांचा यथायोग्य सत्कार सन्मान स्वागत केलं. नवे पूजा केली भगवंतांनी. गृहस्थाश्रमाचं कर्तव्य पाद्य पूजा करावी. आणि भगवंतांनी विचारलं आपल्या येण्यामागचा हेतू काय. काय हेतू असं म्हणता क्षणी सुदेवांनी जे रूप फक्त ऐकलं होतं ते डोळ्यांनी पाहिलं आणि भान हरपून गेले. दृष्टी देखो न मन मोहना
कार्य काय ते विसरे ब्राह्मण. मी कशाला आलो हेच विसरून गेले. हातामध्ये ती गुंडाळी पत्राची. दृष्टी देखो न मनमोहन कार्य काय ते विसरे ब्राह्मण. भगवंत विचारतायत, अहो काय आला, कशा करता आला इथे, एवढ्या लांबून एवढ्या तातडीने काय निरोप घेऊन आलाय. आता भगवंत काही अनभिज्ञ होते अशातला भाग नाही, सगळं ठाऊक आहे. पण तरी सुद्धा गदगदा गदगदा खांद्याला हलवलं. अहो तुम्ही इथे का आला, तुमच्या येण्याचा हेतू काय हे तू मला सांग म्हणाले लवकर. हेतू काय हे तू लवकर सांगा. आणि मग भानावर आले. मग पद्माक्षीचे पत्र काढून पद्मनाभा हाती दिधले. आणि भगवंतांनी पत्र घेतलं, नजर फिरवली पत्रावरती. रुक्मिणीच्या सगळ्या भावभावनांचा आविष्कार पत्रामध्ये होता. भगवंतांनी ते वाचलं, पत्र सुदैवांकडे दिलं. येतोय म्हणाले, येतोय, निरोप सांगा, मी येतोय. पुढे पाठवलं सुदैवांना, येतोय असा निरोप द्या. बलराम दादांना निरोप दिला, तयार रहा, तशीच वेळ आली तर नांगर मुसळ सगळं सैन्य घेऊन तुम्हाला यावं लागेल. आणि भगवंत निघाले यायला. सुदैव इकडे येण्याआधी रुक्मिणीची अवस्था आपल्या सख्यांना ती सांगते बरं. स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक. वरुणी वाढवी वंश वनिता, वरुणी वाढवी, वरुणी वाढवी वंश वनिता, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा. मुली जन्म घेतात, आपल्या दोन्ही कुळांचा उद्धार करतात. चर्चा सुरू आहे. सुखविलाच जनकन माता, सुखविलानच, सुखविलानच जनकन माता. जनकन माता सुखविलानच, सुखविला. जनकन माता, जनकन माता सुखविलानच, जनकन माता सुखविलानच, जनकन माता. ऐशी कांता, ऐशी कांता नर करता, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक, स्वकुल तारक, स्वकुल तारक. रुक्मिणीची अवस्था विलक्षण होती. आणि सुदैवाला येताना पाहिलं, गतीवरून प्रगतीचा अंदाज येतो. राजवाड्याच्या दिशेने सुदैवाला पाहिलं, वेगवान आनंदाच्या भरामध्ये सुदैव येतोय. शाळेचा निकाल लागला आणि मुलगा घराकडे येताना ते प्रगती पुस्तक घेऊन येताना त्याची जी चाल आहे, गतीवरून प्रगतीचा अंदाज आईला घरच्यांना येतो. तो जर असा उड्या मारत मारत आनंदाने आला तर समजून जायचं पास, निकाल काय लागलाय. आणि ते जर असं उडत पाय फरफटत ते गुंडाळी करून चोळामोळा करून जर येत असतील. त्यामुळे सुदैवांची गती पाहिली आणि रुक्मिणीला काय कळायचं ते कळालं. सुदैवांनी निरोप सांगितला, भगवंत येत आहेत, काळजी करू नकोस. भगवंतांचं दर्शन घेतलं होतं. आणि इकडे रुक्मिणीच्या विवाहाची जय्यत तयारी, हळदी समारंभ सुरू केला होता. रुक्मिणी पत्रिका सगळ्यांना पाठवल्या होत्या. तो शिशुपाल येऊन हजर. आणि काय होणार, कसं होणार.
हृदय व्याकुळ झालंय, विभळतीये. भगवंत कधी येतील, कधी येतील. गोविंद गोविंद मना लागली या छंद. याला म्हणायचं हरदासाची कथा मूळ पदावर आलीच पाहिजे. तुकोबरायांचा अभंग इतका ध्यास लागला, इतका ध्यास, छंद लागला, वेड लागलं. जीवात्म्याचं शिवात्म्याशी मिलन व्हायचं होतं, ब्रह्म आणि मायेचं मिलन व्हायचं होतं. कधी येतील भगवंत, कधी येतील भगवंत. आणि म्हणून रीती म्हणून, रिवाज म्हणून मुलींनी लग्नाच्या आधी, विवाहाच्या आधी, इकडे रुक्मीची तयारी सुरू आहे विवाहाची, पण विवाहाच्या आधी कुलस्वामिनीची ओटी भरायची, जगदंबेची ओटी भरायची. म्हणून काही दासींच्या सह रुक्मिणी त्या कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये यायला निघाली आहे. दासदासी सेवक पहारा ठेवला होता रुक्मिणी सोबत तिच्याबरोबर, कारण हा काळा येईल कुठूनही, काही करू, काही सांगता येत नाही म्हणाले. त्याचा काही भरोसा देता येत नाही, रुक्मिणीलाही खात्री होती. आणि हिनी कुलस्वामिनीच्या मंदिराकडे निघाली आहे, प्रस्थान केलं. सगळ्या दासदासी सेवक, नोकर चाकर, हत्यारबंद शिलेदार सोबत आहेत. आणि रुक्मिणी आली आई जगदंबेच्या समोर. आई जगदंबेच्या समोर उभी आहे, ओटी भरली आणि काय म्हणतीये? अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता. मोरोपंतांची आर्या काय बहार. अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता, त्या लटिक्या तूची खरी. जन्म देणारी आई कदाचित लटकी असू शकते, पण तू तर जगन्माता आहे, जगाची दात्री आहेस तू. त्या लटिका तूची खरी, कृष्णची तुझ योग्य होईल ज्या माता. ज्या माता, ज्या माता, तुला जावई म्हणून आई जगदंबे तो कृष्णच. आजही अंबादेवी संस्थान आहे. रुक्मिणीने कसा प्रवेश केलाय ती गुप्त वाट सुद्धा आम्ही बघितले म्हणून खात्रीने सांगते, ती आजही तिथे अमरावतीमध्ये आहे. आणि अंबादेवी ते संस्थान, आई जगदंबेची ओटी भरली. आई जगदंबेनी कृपाशीर्वाद दिला. चमत्कार नाही, प्रसाद मिळाला. आई जगदंबेच्या गळ्यातला हार रुक्मिणीच्या हातामध्ये आला आणि रुक्मिणी तो हार घेऊन नमस्कार केला आणि माघारी वळली. त्रिभुवन श्रीमंत मागे उभा आहे आणि तो हार गळ्यामध्ये घातला. हो, भगवंतांनी रुक्मिणीला रथामध्ये घेतलं आणि हंसे मुक्ता नेली, नेली हंसे मुक्ता नेली. मोरोपंतांची प्रसिद्ध आर्या आहे, हंसे मुक्ता नेली. मग केला कलकलाट काकांनी, हाकांनी नभ भरले, गेला नाद सुरांच्याही हा कानी. ही जर आर्या नाही म्हटली तर रुक्मिणी स्वयंवराची कथा पूर्ण होत नाही आणि ती मालकंसातच असली पाहिजे. हंसे मुक्ता नेली, नेली हंसे मुक्ता नेली. मग केला कलकलाट काकानी, मग केला कलकलाट काकानी, हाकानी नभ भरले. मुक्ता नेली. राजहंसानी मोत्यांची माळ घेऊन जावी आणि कावळ्यांनी कलकलाट करत बसावं अशी परिस्थिती. भगवंत रुक्मिणीला रथामध्ये घेतायत, लपेटून करे कटी निज रथात ओढी हरी. समर्थ हृदयावरी शिर विसावले निर्भय, अपांपती जळी जणू घडत जान्हवीचा लय. आणि भगवंतांनी रुक्मिणीला आपल्या रथामध्ये घेतलंय आणि रथाला आता घोड्यांना आदेश करणार, निघणार. ते सगळं रुक्मीचं सैन्य बघतच बसलं आव असून, कारण त्या त्रिभुवन श्रीमंताला बघितल्यानंतर काय भान राहतंय हो कुणाला. इतकं सौंदर्य सगळे बघत बसले आणि भगवंत निघाले पुढे आणि मग भानावर आले, अरे गेला, रुक्मिणीला घेऊन गेला, पळून गेला, निघाला, हरण केलं. आता म्हणले करायचं काय, आपापसात चर्चा करायला लागले. आता रुक्मी महाराज येतील आणि आपलं काही खरं नाही. निदान आपण लढलो, अयशस्वी झालो, पण युद्ध केलो असं भासवायला म्हणले फाडा आता एकमेकांचे कपडे.
आपणच एकमेकात खोटं 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 भांडूया, जराशी मातीमध्ये लोळूया, मग महाराज आल्यावर निदान त्यांना सांगता तरी येईल आम्ही प्रयत्न केला होता बरं, पण गेला. आणि इकडे रुक्मी ज्यावेळी आला त्यावेळी रुक्मीचं सैन्य सशस्त्र, बलराम दादा सुद्धा मागे नव्हते. वेळेवर अगदी उपस्थित पोहोचलेल्या निरोपाप्रमाणे बलराम दादांनी नांगर मुसळ सहितच आले होते. आणि एका धावत असताना रुक्मिणी भगवंतांना निंदेचे शब्द उद्गारले. कृष्ण निंदा सुरू केली त्या रुक्मिणी तिथे सुद्धा. आणि एक शब्द असा बोलला की कृष्णा, काळ्या, अरे घेऊन चाललास माझ्या बहिणीला, लक्षात ठेव, मी जर तुझं आणि रुक्मिणीचं लग्न होऊ दिलं तर मी पुन्हा माझ्या शहरामध्ये, माझ्या कुंडिनपुरामध्ये परत कधी जाणार नाही, कधीच नाही. आणि खरंच तो गेला नाही बरं. त्यांनी भोजकटक नावाचं शहर वसवलं, गाव वसवलं, तिथे तो राहायला लागला. आणि या क्षणाला त्याच्या मुखातून काही शब्द गेले. तो म्हणाला, कृष्णा लक्षात ठेव, माझा शाप आहे, तुझा आणि रुक्मिणीचा वियोग होईल. रथाचा तो घोड्यांचा लगाम खेचला भगवंतांनी, रथ थांबवला आणि असं सुदर्शन चक्र काढणार. रुक्मीचा वध भगवंतांच्या हातून होणार एवढ्यात पायाला काहीतरी ओलसर लागलं. भगवंतांनी पाहिलं रुक्मिणीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. आणि रुक्मिणी माता जगदंबा सांगतेय की नका हो, कसाही असला तरी माझा भाऊ आहे, कसाही असला तरी माझा भाऊ आहे. उद्या जग म्हणेल रुक्मिणीने कृष्णासारखा पती मिळवला, आपण भाऊ गमवला. मग हे अशुभ, आपल्या शुभ कार्यामध्ये हे अशुभ कशा करता, नका मारू त्याला. भगवंतांनी तिचं म्हणणं ऐकलं आणि कट्यार घेतली. त्याची जी प्रतिज्ञा होती आता ती खरी करायची होती. म्हणून त्यांनी सांगितलं होतं ना, जर रुक्मिणी कृष्णाचं लग्न झालं तर माझी अर्धी मिशी कापून टाका. ती अर्धी श्मश्रू काढली, डोक्याच्या केसांचे 5 पाट केले, विद्रूप केला थोडक्यात. आणि क्षत्रियाला मारणं म्हणजे एका अर्थाने त्याची मानखंडना करणं, विद्रूपीकरण, विरूपीकरण केलं त्याचं, म्हणजेच एका अर्थी त्याचा वधच केला, त्याचं मानहानी केली. आणि असा तो हेअरकट त्यावेळी झाला, तो एकदाच झाला, त्याच्यानंतर परत कोणीच नाही. पण आता काय फॅड आलंय, आता तो हेअरकट फार प्रसिद्ध झालाय. कुठून 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 ते पाट काढतात की नाही, रुक्मी कटच बहुतेक. तो व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली आम्ही काही आमची तरुण पिढी करते. भारतीय संस्कृतीने आत्म्याचं सौंदर्य महत्त्वाचं मानलं, नको त्याच्या आहारी आमची तरुण पिढी जाते. वाईट वाटतं खरं तर. आणि मग कीर्तनाला या वयात का आम्हाला विचारतात, म्हटलं या वयातच यावं. या वयात इथे आल्यानंतर जीवनाची गोडी मिळते, ती आयुष्यभर टिकते. आणि भगवंत रुक्मीला शिक्षा दिली. रुक्मी आपल्या राजवाड्यात कधीच नाही गेला, तिथं त्या भोजकटक नगरीमध्ये राहू लागला. भगवंत आले द्वारकेमध्ये आणि आता कशाला थांबायचं, वाजले 7:30. निघाले, आले भगवंत त्या द्वारका नगरीमध्ये. भगवंतांच्या विवाहाची जय्यत तयारी. द्वारकेपासून काहीच अंतरावर असलेलं माधवपूर नावाचं क्षेत्र, तिथे भगवंतांच्या लग्नाचा मंडप रीतीनुसार, अगदी सगळ्या वैदिक पद्धतीनुसार भगवंतांचा विवाह पार पडलाय. स्वतः शुद्धमती राणी आणि भीष्मक राजांनी रुक्मिणी मातेचं कन्यादान केलंय. कस्तुरी तिलकम ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रे वरमौक्तिकं करतले, वेणुः करे कंकणं, सर्वांगे हरिचंदन सुललितं, कंठे च मुक्तावलिः गोपाश्री परिवेष्टितो विजयते, गोपाल चूडामणिः शुभलग्न सावधान. गोपाल कृष्ण महाराज की. वा, असा छंद आई जगदंबेला रुक्मिणीला लागला. परिणामी भगवंत प्राप्त झाले. मायेनी ब्रह्माला आपलंसं केलं, जीवात्म्याचं शिवात्म्याशी मिलन झालं. ही कथा या अर्थाने घ्यायची आहे की हा ध्यास तिला लागला, परिणामी भगवत प्राप्ती झाली. तुम्हाला मला सुद्धा भगवत प्राप्ती होऊ शकते. त्याकरता तुकोबराई म्हणतात, काय करूया, गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद गोविंद मना लागले या छंद, गोविंद गोविंद
झालेली सेवा भगवंत चरणावर अर्पण करते. पुन्हा एकदा बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहावेत एवढी भगवंताचरणी याचना करते. स्वरब्रह्म, नादब्रह्म आणि शब्दब्रह्म यांचा त्रिवेणी संगम झाला की कीर्तनात परब्रह्म येतं. तो अनुभव आम्ही घेतो. आपल्या सगळ्यांच्या रूपामध्ये भगवंताला पाहतो. सगळ्यांच्या चरणी धन्यवाद. रास्ते काका काकू मनापासून आपल्या चरणी दंडवत. पुन्हा एकदा दांडेकर दादा आणि खांबे दादा मनापासून नमस्कार. दोनही साथीदारांना नमस्कार. तुकोबरायांच्या या भैरवीनी आरतीनी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. गोविंद गोविंद मना लागली या छंद तुका म्हणे आणि जीवे नुरेची वेगळे जीवे नुरेची वेगळे गोविंद 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 मना लागली या छंद गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना लागली या छंद हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे सुखे घालावे आम्हासे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी सुखे घालावे संसारी यावी पंढरीची वारी यावी पंढरीची वारी